नाशिक रोड भारतीय जनता पार्टी मंडळ कार्यालयावर इच्छुकांना डावलल्यानं सकाळी 12 वाजेच्या दरम्यान नाशिक रोड विभागातील सर्वच शेकडो इच्छुकांनी एकच गर्दी केली होती। यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील केदार आणि मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे यांना घेराव घालत आमचे तिकीट का नाकारले याबाबत विचारणा करत गोंधळ घातला। इच्छुकांची गर्दी पाहता जिल्हा अध्यक्षांना उपस्थितांनी शटर बंद करून आत ढकलले आणि पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला। यानंतर प्रत्येक प्रभागातील इच्छुकांना बोलून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले। प्रभाग क्रमांक 17, 18, 19, 20, 21 आणि 22 अशा 6 प्रभागातील तिकीट नाकारलेले उमेदवार उपस्थित झाले होते। गेल्या महिनाभरापासून उमेदवारांनी घरोघरी जाऊन आम्ही पक्ष पोहोचवला आणि लाखो रुपये खर्च केले आणि शेवटपर्यंत आम्हाला आशेवर ठेवल्याने ऐन वेळेवर तिकीट नाकारल्याने उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला होता। सचिन हांडगे, हर्षदा पवार, सीमा डावखर, संजय भालेराव, अमोल पगारे, राकेश जाधव, विजय लोखंडे, भावनाथ नारद, महिंद्रा अहिरे, योगेश कपिले, ऋषिकेश डावखर, मंदा फड, निवृत्ती आरेंगळे, राजश्री जाधव, शरद जगताप, नवनाथ ढगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना या ठिकाणी जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न जो केलेला आहे। तिकीट वाटणारे कोण, तिकीट एबी फॉर्म देणारे कोण? माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून तिकीट एबी फॉर्म दिले गेले। आताची परिस्थिती अशी आहे, ते तिकीट दिले कोणी, एबी फॉर्म दिले कोणी? ते एबी फॉर्म वाटलेले सुद्धा पार्टीमध्ये बाहेरून आलेले, काँग्रेसमधून आलेले, इतर पक्षातून आलेले। या ठिकाणी शहराध्यक्ष उभे आहेत। शहराध्यक्षांना आम्ही जबाब विचारला की नाना, या ठिकाणी आमच्यावर अन्याय झाला कसा? या ठिकाणी सर्वे सांगितला, असंख्य कार्यकर्त्यांना उमेदवारांना सर्वेमध्ये यायला सांगितलं। मी सचिन बबनराव हांडगे आणि मीरा बबन हांडगे यांच्या वतीने गवाही देतो, जर सर्वेमध्ये हांडगे हे नाव नसेल प्रभाग क्रमांक 18 मध्ये, ते येणाऱ्या काळामध्ये मी राजकारण सुद्धा करणार नाही। माझी आजी आमदारांनी जी कृती केलेली आहे, या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहिलेला नाहीये, हा काँग्रेस मे होण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करतोय। मी जाणीवपूर्वक या ठिकाणी बोलतोय की ही गोष्ट देवेंद्रजींपर्यंतही माहीत नव्हती। यांनी फक्त मुंबईला जायचं नाटक केलं आणि मुंबईहून परत रिटर्न आले आणि यांच्या मनाने, यांच्या चपला उचलणारे, यांच्या मागे पुढे करणारे अशा लोकांना त्यांनी एबी फॉर्म दिला। माझी जात काढलेली आहे। सोनार समाजाला त्यांनी डावलला आहे। जातीचा मराठा असेल तर त्यांनी सोनारासमोर यायचं आणि कान कसे कोणते सोनाराकडनं टोचले का कोणाकडनं टोचले ते मी बघते। मग सगळ्या सोनार समाजाला विनंती माझी, दिनकर आढावला आणि प्रशांत दिवेला मतदान करायचं नाही। त्यांनी आपली जात काढली आहे। सोनार जर होणार नाही ना कोणाला तर असाच नाही होणार, त्याची फार त्याला लागू होते। माझी महिला आहे उघडण्यामधून आले, त्यांचं उघडण्यामध्ये तिकीट कापलं, उघडण्यामध्ये कापलं, त्यांनी काम नाही केलं, त्यांनी त्यांना लाच मारून हाकललं आणि बीजेपी वाले त्यांना तिकीट दिलं। काल मी विचारायला गेली बबन कोलपला, मला म्हणे त्यांचं सर्वेमध्ये नाव होतं, त्या पक्षातच त्याला संघटना मला याचं उत्तर द्या। माझ्याकडे त्यांचा पूर्ण व्हिडिओ आहे, त्या बोललेले की माझ्या मुलीसाठी मी हे सगळं केलं। काय संबंध आहे? सगळं पैशासाठी केलं। आम्ही एवढे वर्ष पक्षाला दिले, त्याचा काय फायदा? असतील, माजी नगरसेवक असतील, कोर कमिटीचे मेंबर असतील, यांना यांच्या घरामध्ये तिकीट दिलेले आहे। त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना नाव घेऊ बोला, नाव घेऊ बोला। लक्ष्मण सावजी यांच्याशी तिकीट दिलेले आहे। 2 मिनिट 20 मध्ये येते का बरं? आमच्यावर अन्याय करताय, आमचे नवे म्हणताय, नवीन चेहरा आम्हाला पाहिजे नाहीये। आणि सगळी खेळी मोरुजकरची आहे, मोरुजकरला पाडल्याशिवाय, जयश्री गायकवाडला पाडल्याशिवाय शांता बस्ता आणि सीमा डावखर विचारून तिकीट दिले। आता ह्या सातबाईला तिकीट दिलं, तिचा कोण सर्व होता? आम्हाला म्हणा पॉम्पलेट वाटा, प्रचार कर, आम्ही सर्व केलं।
हा आधी आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिल्यावर त्याला विचारून तिकीट वाटप होतं हा पुढे ठेवलं आपलं भाजप काँग्रेस भाजप झालेलं आहे. रिपब्लिकन पक्षाला शब्द देऊनही त्यांना एकही जागा नाशिकमध्ये देण्यात आली नाही. रिपब्लिकन पक्षाने विधानसभेत लोकसभेत प्रामाणिक काम केलं होतं व त्या भाजपच्या मित्र पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यात त्या रिपब्लिकन पक्षाचा खारीचा वाटा होता. पण आता रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारण्यासाठी भाजपा कार्यालयात आलं असताना त्यांनी आमच्याकडून चुकी झाली, 13 वर्ष आम्ही तुम्हाला उपेक्षित ठेवलं हे कबूल केलं आहे व दोन स्वीकृत देण्याचा शब्द त्यांचे शहराध्यक्ष सुनीलजी केदार यांनी आम्हाला दिला आहे. झालं ते आता अन्याय झाला का हे मी अध्यक्ष आहे, मी एका भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचं मी सर्व म्हणणं लिखित स्वरूपात ऐकून घेतलेलं आहे. मी पण 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठ काम केलेलं आहे. माझा आणि माझ्या पत्नीचा पण उमेदवारी अर्ज मी भरलेला होता. सर्वेमध्ये आम्ही पण टॉपला होतो, परंतु पक्षाने सांगितले की तुमच्या कुटुंबातील कोणी फॉर्म भरू नका, कारण तुम्ही जर फॉर्म भरला तर तुमचं एकाच प्रभागामध्ये लक्ष राहील, इतर प्रभागामध्ये 30 प्रभागामध्ये तुमचं दुर्लक्ष राहील. पक्षाने मला नाही सांगितलं. मी फॉर्मसुद्धा जमा केलेले नाही, भरलेले फॉर्म माझ्याकडे. भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे कोर टीम सर्वसहमतीने होत असतात. त्याच्यात काही चुकलं असेल असं त्यांना वाटतंय तर तो अहवाल मी पाठवणार आहे. त्याच्यातून काय निष्पन्न व्हायचं ते होईल. पुनर्वसन कसं कराल तुम्ही? कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा जो बूथ प्रमुख असतो त्याला सुद्धा इतर पक्षांमधल्या जिल्हाध्यक्षापेक्षा जास्त मान असतो. सर्व देशात एखादा जिल्हाध्यक्ष त्याचं कार्ड घेऊन गेला दुसऱ्या पक्षाचा आणि भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख सांगितलं तरी त्याला मान सन्मान मिळतो. प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.